हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आज मी माझं सकाळ ते दुपारपर्यंतचं रुटीन शेअर करते. तर हे रुटीन शेअर करत असताना खूप साऱ्या अशा टिप्स वगैरे सांगणार आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. तर आता इथे वाजत आलेले आहे सकाळचे 8 वाजत आलेले आहेत. बाहेर तुम्ही पाहू शकता खूप छान असं कोवळं ऊन पडलेलं आहे. माझी इथे सगळी आवरावर झालेली होती आणि हॉल झाडायला घेतला आणि माझं लक्ष पंख्यावर गेलं. तर पंख्यावरती मला बऱ्यापैकी अशी जाळी जमलेली, धूळ जमलेली दिसत होती. तर म्हटलं की चला आज म्हणजे आपल्याला थोडासा वेळ आहे, तर या वेळेमध्ये थोडंफार साफसफाई करणं गरजेचे आहे. म्हणून मग मला समोर पंखाच दिसला जाळीचा आणि हा पंखा ना हॉलमध्ये आहे. त्याच्यामुळे प्रत्येक माणूस येणारा-जाणारा कोणी बाहेरचा व्यक्ती असेल ना, तर त्याचं लक्ष घरभर तर फिरतंच आणि साहजिकच आहे त्याच्यामध्ये पंखा देखील येतो. आणि पंख्यावर जाळी वगैरे असली ना, की ते खूप असं खराब वगैरे वाटतं. म्हणून ना पंखे वेळच्या वेळेस साफ करणं खूप गरजेचं आहे. तर आता इथे पंखा साफ करून जवळपास महिना होऊन गेलेला असेल आणि आता म्हटलं की चला आता पावसाळा वगैरे तर इतकी काही धूळ वगैरे साठणार नाही. पण तरी देखील या प्रमाणामध्ये धूळ निघालेली आहे. तर मी तसाच झाडू घेतला, सोफ्यावर चढले आणि पंखा वगैरे झाडायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे सगळी जाळी वगैरे काढली आहे. म्हणजे दिसायला पंख्यावरती जाळी म्हणजे एकदम अशी कमी प्रमाणामध्ये दिसत होती. पण ज्यावेळेस मी तो सगळा पंखा झाडून काढला ना, तर भरपूर जाळी निघाली. म्हणजे असं बऱ्याचदा असं होतं, की आपल्या घरातले कोपरे ना बऱ्याचदा स्वच्छ दिसतात. पण अचानकपणे आपण त्या कोपऱ्यांना साफ करायला घेतलं ना, की नंतर कळतं, की अरे बापरे! हे इतकं खराब झालं होतं. तर असो, हा पंखा आता मी स्वच्छ वगैरे करून घेतलाय. हातासरशीच हा टेबलवरचं जे डस्टिंग आहे ते करायचं बाकी होतं. तर ते देखील करून घेतलं. तर सकाळी-सकाळी ना मला असं वाटतं साफ-सफाईची कामं ना सकाळी-सकाळीच काढावीत. तर त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ना, सकाळी आपण एकदम फ्रेश मूडमध्ये असतो आणि त्याच्यामुळे ना सकाळी-सकाळी ही जी बोरिंग कामं आपल्याला बऱ्याचदा अशी वाटत असतात ना, म्हणजे की जसं की साफ करणं किंवा मग कपाट आवरणं वगैरे किंवा मग घराचं एखादं कोपराच व्यवस्थित मांडून ठेवणं, ऑर्गनाइज करणं. तर कधी-कधी ना आपल्याला असा वेळ असेल ना, तर ही कामं ना सकाळी काढायची. त्याच्यामुळे सकाळी ही कामं पटकन होतात आणि बाकीची कामं करायला आपल्याला एक पुरेसा वेळ मिळतो. तर इथे सगळं मी झाडून वगैरे घेतली, जाळी वगैरे काढली आणि ना आता जाळी काढल्यानंतर लादीवरती अशी बऱ्यापैकी धूळ वगैरे लागते. तर जाळी काढल्याबरोबर इथे ना मी आता लगेचच लादी वगैरे पुसून घेणार आहे. कारण की मग काय होतं, आपण या हॉलमध्ये जर फिरत बसणार आणि त्याच पायाने आपण सगळ्या रूममध्ये घरभर फिरणार, तर ती धूळ ना पुन्हा घरभर होते आणि शिवाय असं डाग वगैरे असे पडल्यासारखे दिसतात. तर बघता-बघता इथे तुम्हाला दिसत असेल एवढी पंख्यावरची धूळ निघाली. तर हे सगळं आता मी साफ करून घेतलंय आणि आता इथे लगेचच झाडू वगैरे मारून घेते. आणखीन बरीचशी घरातली कामं पडलेली आहेत, जी आणखीनही झालेली नाहीयेत. तर आता ती देखील करायची आहेत. तर म्हटलं की चला आता हे सकाळी-सकाळी हॉलचं साफ-सफाईचं काम काढलंय. फक्त पंखा साफ करायचा होता, तरी देखील त्याच्यामध्ये माझे 15 मिनिटं गेलेले आहेत. आणि पंखा साफ झाल्यानंतर पुन्हा हे जे सोफ्यावरती धूळ वगैरे जी उडलेली, ती पुन्हा झटकून वगैरे घेतली, पुन्हा झाडलोट झाली. आता हे सगळं झाडून वगैरे घेतल्यानंतर ना पायाला बऱ्यापैकी धूळ आणि अशी काळपट डाग वगैरे लागत होते पंख्याच्या जाळी पडल्यामुळे. तर आता हे सगळं स्वच्छ करून घेते कारण की लादी पुसणं खूप गरजेचं आहे आता. कारण की जर लादी नाही पुसली की मग नंतर सगळेजण उठतात आणि मग इकडून तिकडे फिरत राहतात. तर मग म्हटलं की सगळे उठायच्या अगोदर ही लादी वगैरे पुसली पाहिजे. तसं बघायला गेलं ना तर माझी झाडू आणि लादी सगळे उठायच्या आधीच होते. कारण की ना मला एकदा झाडू आणि लादी झाल्यानंतर, लादी पुसून झाल्यानंतर ना ओल्या लादीवरती कोणी फिरलं ना मला अजिबात आवडत नाही आणि मला असं वाटतं प्रत्येक गृहिणीचा हाच प्रॉब्लेम असेल. कारण की ओल्या लादीवरती फिरलं ना ते पुन्हा पायाचे असे ठसे वगैरे उठत राहतात. म्हणून ना सगळे जेव्हा झोपलेले वगैरे असतात ना, तर त्याच वेळेस झाडू आणि लादी झालेलं जरा बरं वाटतं आणि ना घर देखील तितकंच प्रसन्न वाटतं.
आता हळू-हळू एक-एक मेंबर उठायला लागलेले आहेत आणि आता किचनमध्ये आली आहे. स्वयंपाक वगैरे तर करायचं बाकीच आहे. पण म्हटलं त्याआधी सगळ्यांना नाश्ता वगैरे करून देते आणि हे ना जे इडलीचं बॅटर मी भिजत घातलं होतं म्हणजे बॅटर तयार करून ठेवलं होतं. तर आता ते देखील मी इथे एका साईडला काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला वाटत असेल या टोपामध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये ना मी पनीर बनवलं होतं आणि पनीरचं पाणी ना गळतं. त्याच्यामुळे ज्या टोपामध्ये मी पनीर बनवलेलं ना त्याच टोपामध्ये हा डबा ठेवला आणि त्याच्यावर वजन म्हणून असा डबा किंवा मग एखादी पाण्याने भरलेली कळशी असं ठेवायचं. खूप छान घट्ट दाटसर असं घरचं पनीर तयार होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं ना पनीर वगैरे आपण ऐकतोच की बाहेर ना मार्केटमध्ये खूप सारी भेसळ असते आणि साधारणपणे जर तुम्ही बघत असाल तर 200 ग्रॅम पनीर साधारणपणे ना 80 ते 90 रुपयाला मिळत असेल. डेअरीचं पनीर तर खूपच महाग असेल. पण मला असं वाटतं की साधारणपणे आपण 1 लिटर दुधाचं किंवा 1.5 लिटर दुधाचं जर पनीर बनवलं ना तर 1 पाव इतकं पनीर निघतं. तर काल माझ्याकडे भरपूर असं दूध शिल्लक होतं. तर म्हटलं आता हे दूध तर काही संपणार नाही आणि खीर बनवली तरी मुलं काही खाणार नाहीयेत. तर म्हटलं पनीर वगैरे जर केलं ना, तर मस्तपैकी पनीर वगैरे ते खाऊ शकतात. म्हणून मग मी हे पनीर बनवलं होतं. आणि इथे एका साईडला मस्तपैकी आलं घालून गुळाचा चहा केलाय आणि आता हे पीठ बघा, हे मस्तपैकी बॅटर जे आहे हे तयार झालेलं आहे. पण यावेळेस बॅटर ना पाहिजे तसं असं ओव्हरफ्लो झालेलं नाही. त्याचं एक कारण सांगते तुम्हाला आणि ते ओव्हरफ्लो होऊन खाली पडू नये म्हणून मी खाली ताट ठेवलेलं. आता हे बॅटर दाटसर आहे. जर रात्रीच मी हे बॅटर ना थोडंसं आणखीन सैलसर केलं असतं ना, तर नक्कीच हे पूर्णपणे ओव्हरफ्लो होऊन खाली पडलं असतं. पण काल बॅटर ना मी थोडंसं दाटसरच ठेवलं. आता हे बॅटरचे ना मला डोसे करायचे तर या जो बाउल आहे त्याच्यामध्ये मी मीठ घातलं आणि थोडं पाणी घातलं. मला असं वाटतं मीठ आणि पाणी आधी आपण तयार करून घेतलं आणि नंतर हे दाटसर बॅटर त्याच्यामध्ये घातलं ना, तर पटापट मीठ जे आहे ना हे मिक्स होतं आणि विरघळतं पाण्यामध्ये मेन ते बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला मदत होते, असं मला वाटतं. म्हणून मी ना हे अशा पद्धतीने मिक्स केलं यावेळेस. तर ते मस्तपैकी आता तयार करून घेते. आणि नाही ते बऱ्याचदा आपण बघतो, की बाहेर जे डोसे वगैरे बनवतात ना, तर त्यांचं बॅटर असं खूप असं थिक असं असतं, घट्ट असं, दाटसर. पण आपलं घरचं बॅटर मी थोडंसं असं लिक्विडी करून घेतलं, इतकं सैलसर. आता या बॅटरचे ना डोसे खूप छान बनतात, म्हणजे पटापट फिरवता येतात तव्यावरती आणि दाटसर बॅटर असेल ना, तर ते असं म्हणजे पटापट मला फिरवता येत नाही. म्हणून मग मी काय केलं, अशी दाटसर कन्सिस्टन्सी न ठेवता सैलसर ठेवलेली आहे. आता निलयला मी विचारलं, की "तू नाश्त्याला म्हणजे चटणी वगैरे खाणार आहे का?" तर निलयचं म्हणणं असं, की "नाही मला चहा आणि डोसा दे." तर निलयसारखंच मला देखील चहा आणि डोसा फार आवडतो खायला आणि म्हणून निलयला चहा डोसा देते आणि सोबतच मी देखील करून घेते. एका साईडला चहा होतोय तोपर्यंत हे जे पॅन आहे डोस्याचं तर ते मी ठेवून घेतला तवा आणि आता इथे भराभर आता या चहामध्ये ना आलं ठेचून घालायचंय आणि बऱ्याचदा आपण मार्केटमध्ये बघतो की मसाला टी म्हणून एक चहापत्ती मिळते. तर मला असं वाटतं ती टाटाची असावी. सोसायटीचीच आहे. रेड कलरचं पॅकेट मिळतं आणि मसाला टी म्हणून. तर त्या चहापत्तीचा देखील चहा खूप छान होतो. पण ना मी एक गोष्ट त्याच्यामध्ये ऑब्झर्व्ह केलेली आहे, की तो चहा ना म्हणजे आपण ब्लॅक टी वगैरे जर केला ना, असा खूप तिखट वगैरे लागतो. म्हणजे घशामध्ये ना असं एकदम असं झणझणीत असा झणका मारतो एकदम. म्हणून मी ना काय करते म्हणजे जेव्हा कोरोना वगैरे होता तर त्यावेळेस ती चहापत्ती मी भरायचे. पण मग आता मला ती चहापत्ती नकोशी वाटते. कारण की ना खूप असं घशामध्ये ना असं झणका मारते ती चहापत्ती आणि खूप असं तिखटसर चहा देखील चांगला नाहीये आरोग्यासाठी. थोडीसं आलं वगैरे ठेचून घातलं आणि जर खूपच सर्दी खोकला असेल तर साधारणपणे 2 ते 3 मिरी ठेचून घालायच्या. मस्तपैकी घरचा असा मसाला चहा तयार होतो आणि त्याच्यामध्ये 4-5 तुळशीची पानं घालायची. मस्त काढा ते काढा आणि चहा ते चहा. मस्त असा घरच्या घरी आपण मसाला चहा बनवू शकतो. पण असं आज मी फक्त आलं घालूनच चहा केलाय. आणि आता हा बघा हा डोसा मी करतीये. सुरुवातीला मी छोटासाच डोसा बनवला आणि ह्या बॅटरमध्ये ना रात्री मी हे बॅटर जेव्हा मिक्सरमधून बारीक करत होते त्यावेळेस त्याच्यामध्ये ना वाटीभर शिजवलेला भात घातलेला आहे. आता भात घातल्याने काय बदल होतात या डोस्यामध्ये ते तुम्हाला सांगते. कारण की आत्तापर्यंत मी म्हणजे पोहे वगैरे घातलेले नाहीत. भात घालून बघितलंय. तर भात घातल्यामुळे ना हे इडलीचं बॅटर वगैरे जे आहे ते खूप छान असं फर्मंट होतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ना जर तुम्ही याचे जाड-जाड डोसे जर केले ना तर अगदी मऊ लुसलुशीत संध्याकाळपर्यंत हे डोसे राहतात आणि जर मुलांना आपल्याला डोसे वगैरे द्यायचे असतील टिफिनला ना तर या बॅटरमध्ये तुम्ही वाटीभर भात असं मस्तपैकी मिक्सरमधून बारीक करून या मिश्रणामध्ये फर्मंट करण्यासाठी घालून द्या. तुमचे डोसे इतके मऊ लुसलुशीत राहतात ना तर इथे मी डोसे वगैरे बनवून घेतलेले आहेत आणि आता इथे निलयला देखील टिफिनला आज मी कोकोनट चटणी म्हणजे नारळाची चटणी आणि मऊ लुसलुशीत असे 2 ते 3 डोसे देणार आहे.
आणि भात घातलेलं हे जे बॅटर आहे ना, तर या बॅटरच्या जर तुम्ही इडल्या वगैरे केल्या ना, तर इतक्या मऊ लुसलुशीत इडल्या होतात ना. तर बरेच जण हे जे इडलीचं बॅटर तयार करत असताना बॉइल्ड राईस म्हणजेच उकडीचे तांदूळ वगैरे घालतात किंवा इडली राईस ज्याला म्हणतो. तर त्याचे देखील खूप छान असे म्हणजे डोसे आणि इडली वगैरे बनतात मऊ लुसलुशीत. पण आपल्याला जर हे विकत आणायचं नसेल, तर घरच्या घरी आपल्याकडे शिजवलेला भात असतोच की थोडाफार. तर तो बॅटरमध्ये घालून जर आपण बारीक केलं ना, तर मस्त मऊ लुसलुशीत घरच्या घरी आपण रेशनच्या तांदळापासून मऊ लुसलुशीत इडल्या बनवू शकतो, फक्त ही एक ट्रिक वापरून. तर आता हा बघा, हा दुसरा डोसा मी मस्तपैकी तयार केला आणि खूप छान अशी जाळी वगैरे पडली आहे. आता हे दोन्ही साईडने मी भाजून घेते. कधी-कधी एका साईडने भाजते. एका साईडने पेपर डोसा असेल तर एका साईडने भाजते आणि जर थोडेसे डोसे मला मऊ लुसलुशीत हवे असतील ना, तर दोन्ही साईडने भाजायचे. तर त्याच्यामुळे ना डोसा असा मऊ राहतो. नारळाची चटणी करून घेतली आणि इथे दुपारचा स्वयंपाक देखील मी लागलीच करून घेतला होता. तर आजच्या म्हणजे दुपारच्या आमटीमध्ये मी बनवलेले आहे वाम मच्छी जी आहे, तर त्याचा रस्सा बनवून घेतलेला आहे आणि सोबतच एका साईडला ही जी वाम मच्छी आहे, तर ती आलं लसणामध्ये मी अशा पद्धतीने वाफवून बनवलेली आहे. तर सगळ्यात जास्त टेस्टी जर म्हणाल ना, तर आलं लसणामधली वाम मच्छी खूप छान लागते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. घरामध्ये आपण थोडीशी साफसफाई करायची जरी काढली आणि आपण म्हटलं की 15 ते 20 मिनिटामध्ये हे आपण काम केलंच पाहिजे. पण 15 ते 20 मिनिटं असं कधीच त्या कामाला जात नाहीत साफसफाईच्या. साधारणपणे 30 मिनिटं ते पाऊण तास, 1 तास असाच काहीसा जातो. तर मला ना हॉलमध्ये ते सगळं आवरायला आणि सगळा हॉल क्लीन करायला साधारणपणे अर्धा ते पाऊण तास गेला. तर आता इथे कपडे जे सकाळीच धुवून पडलेले, तर ते म्हटलं आता पटकन हातासरशी वाळत घालते. गृहिणी म्हणून आपण 24 तास घरामध्ये जरी असलो, तरी सतत काही ना काही काम आपल्या मागे असतंच असतं. आज जरा थोडासा निवांत वेळ मिळाला म्हणून लगेचच आपला विचार करतो, की आज एक्स्ट्राचं काम असं काय करता येईल? आज साधारणपणे पंखाच साफ करते किंवा आज कपाटच व्यवस्थित लावून घेते किंवा किचनच्या ट्रॉल्याच व्यवस्थित करते. तर असं सतत आपल्या डोक्यामध्ये चक्र चालू असतं. पण ह्या गोष्टीमुळे काय होतं, घर देखील आपलं स्वच्छ राहत असतं. ही जी सवय आहे ना, तर ही सवय साधारण रोज आपण अर्धा ते 1 तास जर या सवयीला जर दिल्या ना, नक्कीच आपलं घर खूप स्वच्छ आणि नीटनेटकं राहील. असं नाहीये की सण वगैरे आलाय आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपण साफसफाई करतो, तर ती साफसफाई खूपच डोईजड जाते. तर अशा पद्धतीने रोजच्या रोज जर तुम्ही थोडी-थोडी साफसफाई केली, तर घर नक्कीच नीटनेटकं वाटेल. तर असं होतं आजचं माझं रुटीन. आजचा व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.